श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे सुलभा. मी आहे त्यात समाधान, हाच खरा श्रीमंतीचा मार्ग. हा संदेश स्वामी समर्थ यांनी दिला. तो खूप साधा वाटतो, पण त्यात आयुष्य बदलवणारी खोल सत्यता आहे. आजच्या जगात प्रत्येकजण काही ना काही मिळवण्यासाठी धावत असतो. पैसा, नाव, यश, मान सन्मान, पण तरीही मन शांत नाही. म्हणूनच स्वामी सांगतात की खरी श्रीमंती बाहेर नसून मनात असते. तुमच्याकडे पैसा आहे पण मन शांत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे त्यात समाधान, हाच खरा श्रीमंतीचा मार्ग. पण हे खरंच शक्य आहे का? आज आपण यामागचं रहस्य जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला आयुष्यात खरंच आनंदी आणि शांत राहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला खऱ्या श्रीमंतीचं रहस्य हे समजणार आहे. एक माणूस होता, त्याच्याकडे पैसा होता, मोठं घर होतं, पण तरीही तो रात्री झोपू शकत नव्हता. कारण त्याच्याकडे हे नव्हतं. स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे त्यात समाधान, हाच खरा श्रीमंतीचा मार्ग. पण याचा खरा अर्थ काय आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे, जे ऐकल्यावर तुम्ही पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलाल. तुमच्याकडे सगळं आहे, पण तरीही मन शांत नाही का? कधी विचार केला आहे का, खरा श्रीमंत कोण? तर आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की खरा श्रीमंत कोण असतो. समाधान म्हणजे नेमकं काय असतं? समाधान म्हणजे जे आहे त्यात आनंदी राहणं, सतत तक्रार न करता कृतज्ञ राहणं, आपल्या परिस्थितीला स्वीकारून पुढे जाणं. समाधान म्हणजे इच्छा संपवणं नाही, तर इच्छांच्या मागे धावताना मन हरवू न देणं. श्रीमंती म्हणजे फक्त पैसा नाही. आज आपण श्रीमंती म्हणजे मोठं घर, महागडी गाडी, भरपूर पैसा असं मानतो. पण स्वामींच्या मते ज्यांचं मन शांत आहे तोच खरा श्रीमंत. तर तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक व्यक्ती करोडपती आहे, पण सतत चिंता, ताण, भीती. आणि दुसरी व्यक्ती साधी आहे, पण आनंदी आणि समाधानी. तर खरा श्रीमंत कोण असेल तुमच्या मते? कमेंट करून नक्की सांगा. पहिली व्यक्ती की दुसरी व्यक्ती? मनाची भूक कधीच संपत नाही. मनाचं एक वैशिष्ट्य आहे, जे आहे त्यात ते कधीच समाधानी नसतं. एक मिळालं तर त्याला 10 हवं असतं, 10 मिळालं तर त्याला 100 हवं असतं. हीच अतृप्ती माणसाला दुःखी करते. स्वामी सांगतात, ही भूक कधीच संपणार नाही. त्यामुळे समाधान शिका. समाधान इतकं का महत्त्वाचं आहे? तर तुम्हाला सांगते, मन शांत राहतं, चिंता कमी होते, स्ट्रेस कमी होतो, निर्णय योग्य घेतले जातात, शांत मनाने विचार करता येतो, नातेसंबंध सुधारतात, अपेक्षा कमी होतात, भांडणंसुद्धा अतिशय कमी होतात. समाधान म्हणजे थांबणं नाही. काही लोकांना वाटतं समाधान म्हणजे काहीच करू नका, पण ते चुकीचं आहे. स्वामींचा अर्थ समाधानात म्हणजे काय? प्रयत्न करत राहा, मेहनत करा, पण रिझल्ट नसेल तर दुःखी होऊ नका. म्हणजे काम करा, पण मन शांत ठेवा. त्यामुळे आपणाला समाधान हे नक्कीच मिळेल. असमाधानाचे काही दुष्परिणाम असतात. जर समाधान नसेल तर सतत दुसऱ्यासोबत कॉम्पॅरिझन, जेलसी वाढते, फ्रस्ट्रेशन वाढतो म्हणजे ताण वाढतो, आयुष्याचा आनंद निघून जातो. आज सोशल मीडियामुळे हे जास्त वाढलं आहे. तर कृतज्ञता हा समाधानाचा पाया आहे, असं स्वामी महाराज का म्हणत असतील? जर तुम्हाला समाधान हवं असेल तर कृतज्ञता शिकावी लागेल. रोज स्वतःला विचारा, माझ्याकडे काय आहे? मी किती भाग्यवान आहे? हळूहळू तुमचं मनसुद्धा बदलायला लागतं.
तर स्वामींचा खरा संदेश, स्वामी समर्थ सांगत असतात, तुम्ही बाहेर सुख शोधत आहात, पण ते तुमच्याच आतमध्ये आहे. इच्छा आणि समाधान यामध्ये बॅलन्स कसा ठेवावा? तर स्वामी समर्थ सांगतात, जीवनात इच्छा असणं चुकीचं नाही, पण त्यात अडकणं चुकीचं आहे. बॅलन्स कसा ठेवायचा? तर एक आपलं गोल ठेवायचं, मेहनत करायची, पण हॅपीनेस पोस्टपोन करायचं नाही. एक छोटी कथा सांगणार आहे, त्यावरून तुम्हाला नक्कीच समजेल की समाधान म्हणजे काय असतं, पैसा की समाधान हे कोणतं. एक माणूस खूप गरीब होता. तो रोज देवाकडे प्रार्थना करत होता, मला श्रीमंत बनवा. एक दिवस त्याला खूप पैसा मिळाला, पण चिंता वाढली, झोप उडाली. शेवटी त्याने विचारलं, माझं सुख कुठे गेलं? तेव्हा त्याला कळालं, पैसा मिळाला, पण समाधान हे हरवून गेलं. तुम्हाला याच्यावरून काय समजलं ते कमेंट करून नक्की सांगा. आध्यात्मिक अर्थ, समाधान म्हणजे वर्तमानात जगणं, जे आहे त्याला स्वीकारणं, ईश्वरावर विश्वास ठेवायला हवा. हे केल्यावर मन हळूहळू स्थिर व्हायला होतं. रोज 5 गोष्टीसाठी थँकफुल राहा. छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा असतो, स्वतःला ॲक्सेप्ट करायचा असतो. आजच्या काळात याचं महत्त्व काय आहे? तर आज कॉम्पिटिशन हे वाढलेली आहे, एक्सपेक्टेशन हे जास्त झालेलं आहे, त्यामुळे स्ट्रेस हा वाढलेला आहे. त्यामुळे समाधान हा लक्झरी नाही, गरज आहे. अंतिम सत्य काय आहे? तुम्ही किती कमवता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती शांत आहात हे महत्त्वाचं आहे. तर स्वामी समर्थ यांचा खूप क्लिअर असा संदेश आहे, ज्याच्याकडे समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे. कारण पैसा संपतो, वस्तू ह्या जुन्या होतात, पण मनाची शांती ही कायमची राहत असते. समाधान हीच खरी संपत्ती आहे, आणि ज्याच्याकडे ती आहे तो कधीच गरीब होत नाही. स्वामी समर्थ सांगत असतात, जिथे समाधान असतं तिथे शांती आपोआप येते. कारण समाधान म्हणजे स्वीकार, स्वीकार म्हणजे संघर्ष कमी म्हणजे मन शांत. म्हणून समाधान म्हणजे शांतीचा दरवाजा आहे. काही लोक कधीच खुश नसतात. तुम्ही बघितलं असेल, काही लोकांकडे सगळं असतं तरीही ते दुःखी असतात. कारण जे नाही त्यावर ते फोकस करतात, जे आहे त्याचं व्हॅल्यू करत नाहीत. तर स्वामींचा संदेश काय आहे? जिथे लक्ष तिथे ऊर्जा. जर लक्ष कमीपणावर असेल तर दुःख हे येणारच. जर लक्ष पूर्णत्वावर असेल तर आनंद येणार. तर मनाचं ट्रेनिंग कसं करायचं? समाधान हा जन्मतः येत नाही, तो शिकावा लागतो. तर डेली प्रॅक्टिस कशी करायची आहे? तर आता मी सांगणार आहे. सकाळी उठल्यावर म्हणायचं आहे, आज मी जे आहे त्यात खूप आनंदी आहे. आणि रात्री झोपताना काय म्हणायचं आहे? आज जे मिळालं त्यासाठी धन्यवाद. हळूहळू आपलं माइंड आहे ते बदलायला लागतं. इनफ हा शब्द शिका. आजकाल मोरचा काळ आहे, पण इनफ विसरला आहे. स्वामी सांगतात, इनफ कळलं की आयुष्य सोपं होतं. उदाहरणार्थ, 2 कपडे पुरेसे आहेत, 2 वेळेसचं खाणंसुद्धा पुरेसे आहे, थोडं प्रेम पुरेसं आहे, पण आपण आणखी 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 म्हणत राहतो. यामध्ये समाधान आणि आम्बिशन यामध्ये फरक. खूप लोक विचारतात, समाधानी राहिलो तर प्रगती थांबेल का? तर उत्तर आहे नाही. फरक समजा. आम्बिशन म्हणजे पुढे जायचं, ग्रीड म्हणजे काही झालं तरी जास्तच पाहिजे. स्वामी सांगतात, आम्बिशन ठेवा पण ग्रीड टाळा. तर नात्यामध्ये समाधान का गरजेचं आहे? नात्यामध्ये समस्या का येतात? कारण अपेक्षा जास्त वाढल्या जातात, समाधान हे कमी होतं. जर समाधान असेल तर माझ्यासाठी हे पुरेसं आहे,
मला जे मिळालं ते योग्य आहे, त्यामुळे समाधान मिळतं. मग भांडणंसुद्धा कमी होतात आणि प्रेम हे वाढलं जातं. तर आज आपण सोशल मीडियामुळे सतत कंपेअर करत राहतो. त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे ते नाही आणि इथूनच दुःख सुरू होतं. स्वतःची जर्नी बघा, दुसऱ्याची नाही. स्वामींचा संदेश, स्वतःकडे बघा, जगाकडे नाही. तर समाधान फक्त तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही वर्तमानात जगता. भूतकाळ हा रिग्रेट होतो, भविष्याची चिंता होते. वर्तमान म्हणजे शांती. छोटा उपाय, जे करत आहात त्यात पूर्ण लक्ष द्या. हेच खरं चॅलेंज आहे. जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा सिच्युएशन वाईट असते, तेव्हा काय करायचं? स्वामींचा मार्ग स्वीकार करा, धैर्य ठेवा, विश्वास ठेवा. हेही दिवस निघून जातील. कर्म आणि समाधान. स्वामी सांगतात, जे मिळालं ते कर्मानुसार मिळालं. जर आपण स्वीकार केला, मेहनत केली तर मन शांत राहतं, भविष्य सुधारतं. समाधान मिळवण्यासाठी साधना करावी. तर कोणती साधना करायची आहे? नामस्मरण, ध्यान, प्रार्थना. यामुळे काय होतं? तर मन स्थिर होतं, इच्छा कमी होतात. तर स्वामी समर्थ म्हणतात, खरा श्रीमंत कोण? तर सिंपल उत्तर आहे, खूपच सिंपल. ज्याच्याकडे शांत मन आहे, ज्याच्या इच्छा कमी आहेत, जो कृतज्ञता आहे, तोच खरा श्रीमंत. तर तुम्ही 1,00,000 कमवता किंवा 1,00,00,000, काही फरक पडत नाही. जर मन अस्थिर आहे, समाधान नाही, तर तुम्ही गरीबच आहात. स्वामी समर्थ यांचा संदेश आयुष्यभर लक्षात ठेवा. समाधान म्हणजे काहीतरी कमी असतानाही पूर्ण असल्याची भावना. ज्याला पुरेसं कळलं त्याला जग जिंकल्यासारखं वाटतं. तर भक्तांनो, आयुष्यात आपण खूप काही मिळवतो, पण जर मनात समाधान नसेल तर सगळं व्यर्थ आहे. स्वामी समर्थ यांचा एकच संदेश आहे, मी आहे त्यात समाधान. हाच खरा श्रीमंतीचा मार्ग. आजपासून प्रयत्न करा, ज्याचं आहे त्यात आनंद शोधण्याचा. कारण खरा श्रीमंत तोच आहे ज्याचं मन शांत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा तरी विचार करायला भाग पाडत असेल तर आजपासून एक सवय लावा. रोज 2 मिनिटं स्वतःला विचारा, मी जे आहे त्यात आनंदी आहे का? स्वामी समर्थ म्हणतात, समाधानातच खरी श्रीमंती आहे आणि ही श्रीमंती प्रत्येक जण मिळवू शकतो. जीवनात कितीही धावपळ झाली, कितीही इच्छा पूर्ण झाल्या, शेवटी मनाला हवं असतं शांतता, समाधान आणि स्थैर्य. आणि म्हणूनच स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात, मी आहे त्यात समाधान. हीच खरी साधना, हीच खरी श्रीमंती. तुम्हाला जर असं वाटत असेल की खरा श्रीमंत तोच आहे ज्याच्याकडे समाधान आहे, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, समाधान हाच खरा धन आहे. आणि असा अजून कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भक्तांनो, पैसा, नाव, यश हे सगळं मिळू शकतं, पण मनाची शांतता विकत मिळत नाही. स्वामी समर्थ यांचा संदेश लक्षात ठेवा, मी आहे त्यात समाधान. हाच खरा श्रीमंतीचा मार्ग. आजपासून जे आहे त्यात आनंद शोधा. कारण खरा श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे खूप आहे, तर तो आहे ज्याला पुरेसं कळलं आहे. धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.